नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी किती पाणी गरजेचं आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की पाणी किती महत्त्वाचं आहे। म्हणजे आपल्याला सकाळी उठल्यापासून दात घासणे, अंघोळ करणे, त्यानंतर पाणी पिणे किंवा झाडांना पाणी घालणे किंवा अजून खूप साऱ्या गोष्टींसाठी पाण्याची गरज लागते। आणि ते करताना आपण किती पाणी वापरलं पाहिजे आणि किती पाणी उगाच वापरू नये किंवा उगाच वाया घालवू नये यासाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। हे बघूया। तर सगळ्यात पहिले आपण बघूया की नक्की किती पाणी योग्य आहे ते। चला, सगळ्यात पहिले आपण दात घासण्यासाठी किती पाणी योग्य आहे ते बघूया। मला सांगा बरं की तुमच्याकडे 3 पर्याय जर असतील, एक आहे ही अख्खी टाकी, दुसरा आहे ही बादली आणि तिसरा आहे हा मग, तर दात घासण्यासाठी तुम्ही काय वापराल? एकदम बरोबर। आपण एका मगा इतक्या पाण्यामध्ये सुद्धा दात घासू शकतो आणि दात घासण्यासाठी 1 मगा इतकं पाणी गरजेचं आहे किंवा ते पुरेसं आहे। आता तुम्ही सांगा की समजा आपल्याला अंघोळ करायची आहे, तर अंघोळीसाठी किती पाणी लागेल? तर बरोबर, तुम्ही एकदम व्यवस्थित विचार केलेला आहे। अंघोळीसाठी आपल्याला 1 बादली पाणी बरोबर झालं। म्हणजे आपण 1 मग पाणी घेतलं तर आपल्याला खूप कमी पडेल आणि 1 अख्खी टाकी घेतली तर खूपच जास्त होईल, म्हणजे ते पाणी वाया जाईल। त्याच्यामुळे एका बादलीमध्ये आपण योग्यरित्या आंघोळ करू शकतो। आणि मला सांगा की अख्खी टाकी कोणाला लागेल बरं आंघोळीसाठी? बरोबर, तुम्ही एकदम व्यवस्थित विचार केलाय की हत्तीला आंघोळ जर घालायची असेल तर 1 अख्खी टाकी लागू शकते। म्हणजे कोणाला किती आंघोळ करायची आहे किंवा कोणाला आंघोळ करायची आहे याच्यावर सुद्धा अवलंबून आहे की किती कोणाला पाणी लागेल। ठीक आहे, आपण पुढे बघूया। आता मला सांगा की तुम्हाला एक लिंबू सरबत बनवायचं आहे स्वतःसाठी, फक्त स्वतःसाठी तुम्हाला लिंबू सरबत बनवायचं आहे, तर तुम्हाला किती पाणी लागेल? तुम्हाला अख्खं भांडं एवढं पाण्याचं लागेल की 1 ग्लास एवढं पाणी तरी बस झालं तुमच्यासाठी? बरोबर, तुम्ही एकदम योग्य विचार केलाय की एका माणसासाठी जर लिंबू सरबत बनवायचं आहे म्हणजे एवढं 1 ग्लास पाणी हे पुरेसं आहे। चला, आपण अजून एक उदाहरण बघूया। तर समजा तुम्हाला झाडांना पाणी घालायचं आहे आणि तुमच्याकडे अशी 3 छोटी छोटी झाडं आहेत आणि या 3 कुंड्यांना तुम्हाला पाणी घालायचं आहे। तर झाडांना पाणी घालण्यासाठी तुम्ही यापैकी कशाचा वापर कराल? अख्खी बादली पाणी लागेल की 1 मग इतकं पाणी पुरेसं आहे? एकदम बरोबर, तुम्ही एकदम योग्य विचार केलेला आहे की 3 झाडांना किंवा 3 छोट्या छोट्या झाडांना पाणी घालण्यासाठी 1 मग इतकं पाणी बरोबर आहे किंवा एवढं गरजेचं आहे। पण तुम्ही एवढी अख्खी बादली जर त्याच्यावर ओतली तर ती झाडंसुद्धा मरतील आणि पाणीसुद्धा वाया जाईल आणि सगळ्याचाच नाश होईल। म्हणजेच पाणी हे तुम्ही गरजेपुरतंच वापरलं पाहिजे। पाण्याचा अतिवापरसुद्धा चांगला नाही आणि एकदम कमी वापरून सुद्धा तो आपल्याला पुरत नाही। म्हणजेच आपण गरजेपुरतं पाणी वापरणं गरजेचं आहे। जसं की दात घासण्यासाठी 1 मग पाणी वापरलं, अंघोळीसाठी 1 बादली वापरलं किंवा पिण्यासाठी 1 ग्लास पाणी वापरलं। आणि म्हणून तुम्ही सुद्धा आता प्रत्येक वेळी पाणी वाचवा, पाणी वाचवण्याचा विचार करा आणि इतरांना सुद्धा सांगा।